पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले। यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार शिंदे यांनी बीडी व यंत्रमाग कामगार, कारखानदार तसेच उद्योग क्षेत्रावरील संकट दूर होऊन सोलापूरच्या पूर्व भागासह संपूर्ण शहराच्या विकासाला चालना मिळावी अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली। कामगार, उद्योग आणि पद्मशाली समाजाच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत असून न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली। रक्षाबंधनानिमित्त देशातील महिला सुरक्षित राहाव्यात तसेच देशात लोकशाही, समता आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण व्हावे अशीही प्रार्थना त्यांनी यावेळी केली। या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारळी पौर्णिमा निमित्त आणि मार्कंडेय रथोत्सव निमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आजचा दिवस हा सोलापूरसाठी खूप महत्त्वाचा आहे। खास करून आमचा जो पूर्व भाग आहे, जिथे बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, कष्ट करणारा हा जो कामगार वर्ग आहे, जो मागच्या 12 वर्ष दुर्लक्षित झाला आहे, त्यांचा हा खूप मोठा सण आहे आणि त्यांना मनापासून शुभाकांक्षा देते माझ्या आकाशच्या लेलू विद्याला। आज जो बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांवर जे संकटाचं जी सावली आहे ती दूर करण्यास आपण मार्कंडेय महामुनीच्या चरणी प्रार्थना करूया की या महाराष्ट्राला, या पूर्व भागाला, हा जो समाज आहे पद्मशाली, त्यांना हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर। तू विघ्न हाणता आहेस, ते विघ्न दूर कर। आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने नक्की या विषयासाठी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढत आहोत आणि नक्की यश मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। पुन्हा एकदा या नारळी पौर्णिमा निमित्त आणि रथोत्सव निमित्त सगळ्यांना शुभाकांक्षलू देते। आज एक बहीण भावाला बंधन बांधत असते, ते रक्षेचं असतं। या देशात जेवढ्या महिला आहेत, जेवढ्या हक्काचे विद्या आहेत, त्या सगळ्या सुरक्षित राहाव्या अशी मी प्रार्थना करते। जी विकृत मानसिकता आहे आपल्या काही दिवसापासून आपल्या देशात किंवा सत्ताधारींच्या माध्यमातून, ती देखील नष्ट कर आणि पुन्हा या देशाला लोकशाहीच्या मार्गावर आण अशी मी मार्कंडेय चरणी प्रार्थना करते। जय मार्कंडेय।